हे आहे आपले चीझी ब्रेड पकोडा किंवा चीझी ब्रेड पॅटेस. तर चला पटकन जाऊन झटपट स्वादिष्ट अशी ब्रेड पकोडा किंवा मग ब्रेड पॅटेस आपण बघूया. बऱ्याचशा जणांची खूप आठवणी असतात ह्याच्यासोबत, कारण की कॉलेज स्कूल लाईफमध्ये प्रचंड आवडायचे, तर आजही आवडतात. बट चला ह्याला आपण घरी कसं बनवू शकतो अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये आणि अगदीच हायजीनची काळजी घेऊन हेल्दी असं चीझी ब्रेड पकोडा. नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. आज आपण करणार आहोत ब्रेड पकोडा सँडविच. तर पूर्ण रेसिपी बघा. ह्याच्याने काय होईल की मी भरपूर असे टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत ही परफेक्ट रेसिपी होण्यासाठी. त्याच्याने तुम्हाला खूप हेल्प होईल आणि असे परफेक्ट असे हे चीझी ब्रेड पकोडा रेडी होतील किंवा मग चीझी ब्रेड सँडविच किंवा मग पॅटस. सँडविच नाही, पॅटस, ब्रेड पॅटस हे रेडी होतात. तर चीझी ब्रेड पॅटस कसं करायचं आणि त्याच्यासोबत मी इथं पुदिना चटणीसुद्धा केलेली, तर तीसुद्धा नक्की जाऊन पूर्ण व्हिडिओ बघा. म्हणजे भरपूर टिप्स आणि ट्रिक्ससोबत ही रेसिपी आहे तुमच्यासोबत कमीत वेळेमध्ये आणि अगदी घरच्या घरी असे सगळ्यांना आवडणारे हे ब्रेड पॅटस कसे करायचे ते बघूया. ते इथं मी घेतलेत साधारण 4 बटाटे 2 भागामध्ये कापलेले आहेत, बॉईल करून घेतलेत सोलून. आता ते कसे बॉईल करायचे ते सुद्धा मी डिटेलमध्ये सांगणार आहे. त्याच्यापूर्वी बघूया, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली 1 वाटीभर बारीक चिरून घेतलेली आहे. इथं काही सुके मसाले आहेत, म्हणजे मीठ आहे चवीपुरतं, चाट मसाला आहे अर्धा चमचा, लाल तिखट आहे अर्धा चमचा, धने जिरे पावडर आहे अर्धा चमचा, देन गरम मसालासुद्धा आहे अर्धा चमचा, जिरे आहेत अर्धा चमचा आणि हळद आहे पाव चमचा. आता इतकेच साहित्य लागणार आहेत मसाल्यामध्ये, पण नक्की घ्या चाट मसाला आणि गरम मसालासुद्धा. आता इथं घेतले मी एक वाटण, म्हणजेच 4-5 लसूण आणि अगदी 2 हिरव्या मिरच्या लवंगी आहेत, त्यामुळे 2च घेतल्या आणि त्याच्यामध्ये ॲड केली मी थोडीशी कोथिंबीर, कारण की नुसतं मिरची आणि लसूण हे बारीक होत नव्हतं कमी क्वांटिटी असल्यामुळे. तर मी कोथिंबीरसुद्धा टाकली आणि थोडंसं ओबडधोबड बारीक केलं. हे जे वाटण आहे ते आपल्याला भाजीला टाकायचं आहे. तर आता भाजी प्रिपेअर करण्यासाठी आधी मी कुकर घेतलं, त्याच्यात जाळी टाकली, 1 ग्लास पाणी टाकलं, मग बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे कारण की कुकरच्या भांड्यात. आणि आता आपण त्याला इथं मी साधारण 5 घेतलेले आहेत, काढून ठेवलेले 5, पण घेणारे मी 4च, कारण की मला प्रमाण थोडं जास्त वाटलं, 5 बटाटे जास्त होतील त्यामुळे 4च घेतले. त्याला 2 भाग केले, प्रत्येक बटाट्याला स्वच्छ धुवून घेतले, मग त्याला 2 भाग केले, कुकरच्या भांड्यामध्ये ठेवले आणि आता त्याच्यामध्ये अगदी अर्धा ग्लास पाणी टाकलं. ह्याच्याने काय होतं की तुमचे इव्हन एकसारखे असे बटाटे शिजतात, ओव्हर कुक होत नाही, त्याला पाणी सुटत नाही त्यामुळे. आणि कुकर लावून घेतलं, त्याच्या काढल्या 4 शिट्ट्या होतात. त्यावर आपण इथं पुदिन्याची चटणी करूया. इथं माझ्याकडे ड्राय पुदिना आहे, तो मी आत्ता धुतला, कारण की ड्राय करता आम्ही धुतला नव्हता त्यामुळे आत्ता धुवून घेतला. आवडीनुसार पुदिना कमी जास्त करू शकता. कोथिंबीर टाकली भरपूर, गावरान कोथिंबीर अजूनही भेटते आपल्याला थंडीमध्ये. तर लसूण टाकले आणि 4 हिरव्या मिरच्या लवंगी आणि 7-8 लसूण पाकळी आणि अर्धा लिंबू पिळताना लिंबाच्या बिया नक्की काढा. मी आधी बिया काढून घेतल्या, मग लिंबू पिळल्या अख्खा अर्धा, मग टाकलं मीठ चवीपुरतं आणि जिरेसुद्धा टाकले अर्धा चमचा. आणि आता थोडंसं पाणी ॲड करूया. त्याच्यापूर्वी काय करायचं ना ते बघूया. तर हळद टाकली इथं पाव चमचा आणि थोडंसं फिरून घेतलं आणि मग आता ह्याच्यामध्ये हे सिक्रेट टाकणारे जे ब्रेड, ते जे पावसारखे जे पहिला आणि शेवटचा ब्रेड असतो ना, त्याचा इथं तुम्ही बेस्ट उपयोग करू शकता. ह्याच्याने काय होईल, एक ब्रेड टाकल्याने की तुमचं जे चटणी आहे ते वॉटरी होणार आणि त्याला पाणी सुटणार नाही किंवा ती काळवणणारसुद्धा नाही. ते इथं मी पाणी टाकलं, अगदीच 1 कपभर पाणी टाकलं चटणी वाटण्यासाठी आणि छान अशी वाटून घेतली चटणी. चमच्याने फिरून बघायचं कुठे काही मिरची वगैरे अख्खी तर नाही राहिली, बघून झालं. आता तिला बाजूला ठेवताना हे वाटण, हे आहे ठेचा बेसिक तुम्ही म्हणू शकता. अगदी 4 लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर ओबडधोबड वाटून घेतली. त्यात जिरे वगैरे काय नाही टाकले, बस इतकंच हे वाटून घेतलं. ही भाजीसाठी आहे. तर इथं बटाटे बॉईल करून सोलून घेतलेले आहेत, तर ते थंडे झाले थोडे कोमट. आता त्याला स्मॅशरने पावभाजीच्या असं स्मॅश करून घ्यायचं, म्हणजे चुरून घ्यायचं. जसं मी म्हटलं की असे फोडी करून टाकले ना बटाट्याच्या, म्हणजे 2 विभागण्या कापून टाकल्या, तर काय होतं की बटाटे जे ते एकसारखे शिजतात. एक कच्चं राहिलं, एक जास्त शिजलं, एकाला पाणी सुटलं असं होत नाही. तर त्यामुळे हे असे कापून छान बॉईल करून घ्यायचे, भरपूर पाण्यामध्ये नाही टाकायचं. त्याच्यानं काय होतं, एकतर बटाटे शिजायलाही टाईम जातो, शिट्टी लागायला,
प्लस बटाटे एकसारखे शिजत नाही आणि जास्त शिजतात, कधी कधी फुटतातही बटाटे. तर त्यामुळे अशा पद्धतीने नक्कीच बटाटे बॉईल करायचा. कोणतेही डिश जर तुम्हाला बॉईल बटाट्याचे करायचे असेल तर. आता ह्याच्यामध्ये टाकला मी बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, जे काय सुके मसाले आपण काढलेले ते सगळे. आणि आता इथं ठेचा जो मी करून घेतला, अगदी 2 मिरच्याने 4-5 लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली. जसं मी सांगितलं की अगदीच 2 मिरच्या आणि 4-5 लसूण नाही होत वाटतं, त्यामुळे थोडीशी कोथिंबीर ॲड केली त्याच्यातलेच जे कापून ठेवलेले. आणि आता हे सगळं मिश्रण ठेचा जो आहे तो काढून घेतला आणि आता हे छान ह्याला मिक्स करून घ्यायचं. अगदी एकजीव सगळं हे व्हायला हवं. आता ह्याच्यात मी चाट मसाला, मीठ हे कंपल्सरी आहे. चाट मसाल्याने खूप छान फ्लेवर येतो आणि मीठ तर लागतंच आपल्याला. बट जसं मी म्हटलं की गरम मसालासुद्धा टाका आणि लाल तिखटसुद्धा. आता बेसिकली जसं तुम्ही म्हणताल की अगदी लाल तिखट, गरम मसाला, हिरवी मिरची, तर त्यामुळे मी मिरची नुसत्या 2च घेतलेल्या तुम्ही बघितलं. आणि कारण की आपल्याला इथं तिखटही घालायचं आहे, गरम मसालाही घालायचा आहे थोडासा, त्यामुळे मिरच्या ओन्ली 2च. जर तुम्हाला ठेचा करायला कम्फर्टेबल नसाल, वेळ नसेल, तर बारीक कापून टाकल्या मिरच्या तरी चालून जाईल आणि लसूण आल्याची पेस्ट टाकली तरी चालून जाईल. छान याला एक संध करून घ्यायचं. आता बऱ्याचशा ह्याच्यामध्ये चंक्स राहू शकतात बटाट्याचे, कारण की बटाटा जो आहे तो ओव्हर कुक नाही केला, त्याला पाणी नाही सुटलं, त्यामुळे अगदी कडकही नाही म्हणणार, अगदी कच्चंही नाही म्हणणार, छान शिजलेलं आहे. शिजायला हवा तितका छान मस्त शिजलेलं आहे. छान मिक्स करून घेतलं सगळं की तर ब्रेड घेतले 2 मी साधारण इथं 3 सँडविच करणार आहे. 3चे 2 काप केले तर अगदी 6 होतात. तर 6 पीस करणार आहे पॅटीसचे मी. तर इथं एका ब्रेडला मी चटणी लावून घेतली पुदिन्याची आणि एका ब्रेडवरती मी चीज स्लाईस ठेवलं. चीज स्लाईस इथं बेस्ट होतं, कारण की किसून वगैरे चीज टाकलं तर ते बाहेर येतं, त्यामुळे चीज स्लाईसच इथं यूज करा. त्या चीजवरती मी इथं सगळं जे बटाट्याचं सारण होतं ते इव्हनली पसरून घेतलं. चमच्याने पसरा किंवा हाताने. चटणीवाला ब्रेडवरती ठेवलं आणि असं कापून घ्यायचं, जसे आपले स्ट्रीट स्टाईलवरती जे कापतात ना ट्रँगलमध्ये. आता बाकीचेही मी तसेच करून घेते. आता डायरेक्ट तुम्हाला बेसन कालवताना दाखवते. 1 कप बेसन, त्याच्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ नसेल तर डायरेक्ट पोहे भिजवलेले घाला. ओवा टाकला आणि हळद टाकली आणि मीठ टाकलं, इतकंच घालायचं आहे बॅटरमध्ये. सोडा वगैरे तर मी काहीच नाही ॲड करत आहे. ओवा, मीठ, हळद, 1 चमचा तांदळाचं पीठ, थोडंसं लाल तिखट, अगदीच सपक किंवा अगदीच फिक्कं लागायला नको, त्यामुळे अगदी अर्धा चमचा, कारण की बेसनच्या कोटिंगचा कलर बदलायला नको, त्यामुळे अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा ओवा आणि मीठ चवीपुरतं अर्धा चमचा. 1 कप बेसन आहे आणि 1 चमचा तांदळाची पिठी. आता पाणी जसं लागेल तसं रिक्वायरमेंटच्या अनुसार. साधारण इथं मला 3/4 म्हणजे पाऊण ग्लास पाणी लागलेलं. 1 ग्लासला थोडं कमी आणि थोडं पाणी टाकून आपण ह्याचं छान सरसरीत जे आहे गाठी मोडून हे पीठ जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी. चमचा इथं बेस्ट पडतो. विस्करच्या रिप्लेसला आपण म्हणतो की विस्कर आहे, पण विस्कर या काय गोष्टीला विस्कर काम नाही करत. तर गाठी मोडण्यासाठी, कारण की आपल्याला घट्ट करायचं आहे, अगदी पातळ नाही करायचं बॅटर, त्यामुळे चमचा इथं बेस्ट पडतो. आता तुम्हाला दाखवते चमचा का बेस्ट पडतो. लगेच आपल्याला हातोहात बॅटरची थिकनेस कळून येते की कोणत्या थिकनेसचं झालेलं आहे बॅटर, ते आपल्याला लगेच समजून येतं. ते आपल्याला विस्करमध्ये नाही समजणार. तर दाखवते तुम्हाला काय. गाठी मोडत आल्या, थोडं पाणी टाकलं, एकदम डायरेक्ट पाणी नका टाकू, जसं मी दाखवते तसं थोडं पाणी टाकायचं आणि असं ह्याला उचलून बघायचं की हे इझिली ड्रॉप होतं, म्हणजे इझिली पडत आहे. आणि इतकं पातळही नाही करायचं आणि अगदीच घट्टही नाही आहे की ते अगदीच इझिली ड्रॉप होत नाही. आणि हे बघा, ह्याचे बॅक साईडला आहे ना असं बोट फिरून बघायचं. एका स्क्वीजमध्ये जेव्हा क्लीन येतं ना, त्याच्या म्हणजे जे बॅटर आहे आपलं अगदीच छान थिक झालेलं आहे, मीडियम, म्हणजे जसं हवं तसं. आता हे रेशो तुम्हाला डोसाचं बॅटर करताना हीच ट्रिक यूज करायची आणि बेसन जेव्हा असं पॅटीस वगैरेला पण करतो तर तेव्हा पण हीच ट्रिक यूज करायची. आता पॅटीस कसे डुबवायचे तर सगळ्यांनाच येतं. आता मी डायरेक्ट कढईकडे कॅमेरा घेते, कारण की एका टायमाला 2 कामं आपण नाही करू शकत. तेल जेव्हा मी बॅटर मिक्स करत होते तेव्हाच तेल तापायला ठेवलेलं गरम करायला,
तेल गरम झालं की लगेच आता हे डीप करायचे पॅटीस जे आपल्याला केलेले आहेत. थोडंसं दाब द्यायचं आधी, बेसनामध्ये टाकायच्या आधी बेसनामध्ये गोळायचे आणि लगेच मस्तपैकी गरम गरम तेलामध्ये सोडायचे. केअरफुली सोडा. कधी कधी काय होतं की आपण सगळे कामं अगदी निवांत करतो, पण जेव्हा तेलामध्ये सोडायचं ते आपण खूप गडबडीत तेलामध्ये सोडतो, असं होतं अनेकदा. आता मी इथं तुम्हाला 2 पॅटीस फ्राय करून दाखवते. तर हे बघा, अलगद त्याला फिरून घ्यायचं. आता गॅसची फ्लेम म्हणाल तर तेल तापवताना फुल गॅस होता, छान गरम झालं तेल. सोडताना मी मीडियम फ्लेम केलेली, अगदी स्लो नाही आणि अगदीच फुल नव्हती ठेवली. जेव्हा मी ड्रॉप करणार होते तेव्हा मीडियम फ्लेमवरती हे सोडलेलं आणि थोड्या वेळानंतर हे सेटल झालं की थोडंसं वाढवलं गॅस मी. अगदीच फुल नाही केला आणि अगदीच स्लो किंवा अगदी मीडियमही नाही, मीडियमपेक्षा थोडा वाढवून घेतला. आता छान याला अल्टीपल्टी करून सांभाळून याला अल्टीपल्टी करायचं, असं चमच्याच्या मदतीनेच याला अल्टीपल्टी करायचं. आणि ही जेव्हा कोणतेही पॅटेल्स किंवा कोणते ब्रेड वडा असं जेव्हा जाड असेल ना किंवा मोठ्या साईजमध्ये असेल तेव्हा तुमच्या कढईच्यानुसार ते एकच सोडा. जास्त मोठी कढई असेल म्हणजे अगदी पसरट तर तुम्ही 2 सोडले तर वेगळी गोष्ट आहे, पण आता ह्या कढईच्या अनुसार इथे एकच सोडायला हवं. 2 बसले असते पण ते खूपच जास्त फिरवता येणार नाही, त्यामुळे एकच सोडायचं एका टायमाला. छान असं गोल्डन ब्राऊन झालं की लगेच काढून घ्यायचं, कारण की आतलं जे सारण आहे ते ऑलरेडी कुकच आहे, कच्चं आतमध्ये जस्ट कांदा आहे. तर त्यामुळे जास्त ह्याला अगदी स्लो गॅसवरती नाही फ्राय करत बसायचं, कारण की ह्याच्यात चीज आहे. चीज मेल्ट होऊन बाहेर पडेल तेलाच्या, त्यामुळे मीडियम फ्लेमवरती याला छान फ्राय करून घ्या. अगदी स्लो नका ठेवू. बेसन आहे, बेसन पातळ घोळ आहे, अगदी जाड नाही आहे. बेसनचा खूप छान लेअर येतो, अगदी जाड नाही किंवा अगदीच पातळ नाही. नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने हे ब्रेड पकोडा किंवा मग ब्रेड पॅटीस. तर आय होप तुम्हाला तुमच्या कॉलेजची किंवा मग शाळेची आठवणी आल्याच असतील. आजही आपण खातो, पण पूर्वीच्या काळी कसं असायचं की शाळेतून आलं की भूक करत आलं की जेव्हा घरी बनवलेलं असायचं मम्मीने तर खूप क्रेविंग व्हायची आणि म्हणजे खूप आवडायचं. पण तितकं आता एक्साइटमेंट आपलं बाहेर खायला भेटतं, त्यामुळे एक्साइटमेंट थोडी कमी झालेली आहे. तर घरी केलं तर परत ती एक्साइटमेंट पुन्हा येते. तर अशा प्रकारे मी 2 केलेले आहेत. आता रिमेनिंग अजून करून घेते. पूर्ण करत दाखवलं तर व्हिडिओ बराचसा मोठा होईल. असे छान छान इझी रेसिपी घरी करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी आम्हाला मोटिवेट करा. जसं मी म्हणते की छोट्या यूट्यूबरला टीमवर्क नसतं, एक एकट्याचंच काम असतं. त्यामुळे डिमोटिवेट करू नका, मोटिवेट करा. लाईक करा, शेअर करा आणि मोटिवेट तुम्ही केलं तर असे छान छान रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. ज्यांना येतं त्यांच्यासाठी तो कॉमनच आहे ही गोष्ट, बट ज्यांना येत नाही, जे नवशिके आहेत कुकिंगमध्ये, तर त्यांच्यासाठी ते स्पेसिफिक एक मी म्हणेल की रिव्ह्यू म्हणू शकतो आपण, की जे झटपट असे ब्रेड पॅटीस तयार होतात. तर नक्की ट्राय करा ह्या पद्धतीच्या झटपट होणाऱ्या अशा खमंग स्ट्रीट स्टाईल रेसिपी चीझी ब्रेड पॅटीस. तर आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेलच. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण की सगळं काही करणं निःशुल्क आहे, फुकट आहे. आणि छान प्रतिसाद द्या, लाईक भरपूर द्या, शेअर भरपूर करा, म्हणजे आपले व्ह्यूज चांगले येतील आणि आपल्या चॅनलला मोटिवेशन जास्त भेटेल. तर प्लीज सपोर्ट करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.